Hello student, I am लीला राजे. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. स्टुडंट, आज आपण सेतू अभ्यासक्रमात दिवस 8 इयत्ता 9 सामाजिक शास्त्रे, इतिहास व राज्यशास्त्र या क्रमिक पाठ्यपुस्तकामधला चौथं प्रकरण आर्थिक विकास, कालचं प्रकरणाचा उर्वरित भाग, काल पण चौथंच प्रकरण होतं आर्थिक विकास. हे तुम्हाला समजण्यासाठी तुम्ही काय करायचं आहे, इयत्ता 8च्या पाठ्यपुस्तकातील प्रकरण 3 ब्रिटिश सत्तेचे परिणाम आणि प्रकरण 7 असहकार चळवळ या प्रकरणांची मदत घ्यायची आहे. हे प्रकरण तुम्हाला समजलं, हे दोन प्रकरणं तुम्हाला समजली 8वीची, की तुम्हाला 9वीचा आर्थिक विकास हे प्रकरण समजणार आहे. मी तुम्हाला आज पण इयत्ता 8च्या टेक्स्टबुकमध्ये घेऊन जाणार आहे आणि त्या पद्धतीने तुम्ही काय करायचं आहे, अभ्यास करायचा आहे. सेतू बांधणी इयत्ता 8वी अध्ययन निष्पत्ती काय होणार आहे बघा. विविध प्रदेशातील ब्रिटिश कृषी धोरणांमधील फरक स्पष्ट करून सांगतात. उदाहरणार्थ काय, निळीचा उठाव. निळीचा उठाव झाला तर चंपारण्य सत्याग्रह, निळीचा उठाव. ओके, बघणार आहोत आपण. काही बाबी आठवूया. काय आठवूया बघा. भारतातील प्रमुख व्यवसाय कोणता, हे प्रश्न मी वाचत आहे इथले. हे प्रश्न, भारतातील प्रमुख व्यवसाय कोणता. भारतातील प्रमुख व्यवसाय शेती हा आहे. दुसरा, शेती क्षेत्राशी निगडीत असणारे व्यवसाय कोणते. शेती क्षेत्राशी निगडीत असणारे व्यवसाय आहे पशुपालन आणि मासेमारी. बरोबर. तिसरा, खरीप पिके व नगदी पिके यातील फरक सांगा. खरीप पिके व नगदी पिके यामधील फरक काय आहे बघा. विद्यार्थी मित्रांनो, काळजीपूर्वक ऐका, तुम्हाला लिहायचं आहे. खरीप पिके कशाला म्हणतात, पहिल्यांदा आपण खरीप पिके समजून घेणार आहोत. खरीप पिके जी पावसाळ्यात घेतली जातात, पावसाळा ऋतूमध्ये घेतली जाणारी पिके आहेत, त्यांना खरीप पिके म्हणतात. मग तुमचा जो भात आहे, राईस, तांदूळ, तो खरीप आहे का रब्बी आहे बघा. हंगाम दोन पद्धतीचे असतात भारतामध्ये, एकाला म्हणतात खरीप, एकाला म्हणतात रब्बी. बरोबर. हिवाळ्यामध्ये घेतल्या जाणाऱ्यांना म्हणतात रब्बी, पावसाळ्यामध्ये घेतल्या जाणाऱ्यांना म्हणतात खरीप. तर खरीप पिके आहे तुमची तांदूळ आहे, बाजरी आहे, ज्वारी आहे. बरोबर. गहू नाही, गहू रब्बीमध्ये येतो. या पद्धतीने नगदी पिके कशाला म्हणतात बघा. नगदी पिके म्हणजे इंग्लिशमध्ये त्यांना कॅश क्रॉप्स म्हणतात, जे फक्त पैसे कमवून देतात, नगद पैसे कमवून देतात, त्यांना नगदी पिके असे म्हणतात. इयत्ता 8वीच्या टेक्स्टबुकमध्ये जाऊया आपण. गेलो का आपण इयत्ता 8वीच्या टेक्स्टबुकमध्ये, नाही गेलो, जाऊया. आणि तुम्हाला इथे खरीप आणि नगदी पिके काय आहे ते तुम्हाला इथे जाणून घ्यायला भेटेल. बरोबर. बघा, तर हे तुमचं इयत्ता 8वीचं पुस्तक आहे आणि त्यामध्ये तुम्हाला इथे शेती दिलेलं आहे, शेतीविषयक धोरण दिलेलं आहे. शेतीचे व्यापारीकरण दिसते तुम्हाला. पूर्वी शेतकरी प्रामुख्याने अन्नधान्य पिकवत असत. हे अन्नधान्य त्यांना घरच्या वापरासाठी व गावाची गरज भागवण्यासाठी उपयोगी पडत असे. कापूस, नीळ, तंबाखू, चहा इत्यादी नगदी पिकांना इंग्रज सरकार उत्तेजन देऊ लागले. समजलं तुम्हाला. आता कापूस, नीळ, तंबाखू, चहा तर एक सोडून द्या, परंतु ही गोष्ट आपण एकदम घरी वापरत नाही. बरोबर ना. ही व्यापारी तत्वावरती वापरतो. तुम्ही म्हणाल, नाही मॅडम, आम्ही बघितलं आहे लोक तंबाखू खातात. अरे हो, खातात, परंतु ती काळाची गरज नाही. काही खातात, प्रत्येक जण नाही. चहा देखील काही पितात, प्रत्येक जण नाही. नीळ कपड्यांना लावावे लागते, कपड्यांना कलर करण्यासाठी. कापसाचे आपण काय करतो, सुती कपडे बनवतो. बरोबर. वेगवेगळ्या गोष्टी बनवतो, वस्त्र बनवतो. तर ही नगदी पिके. तर हा फरक आहे त्यामधला. परत जाऊया आपण. ही 3 प्रश्न आपण सोडवली. आता आपल्याला पूर्ण इयत्ता 8वीच्या क्रमिक पाठ्यपुस्तकाचा सहारा घ्यावा लागणार आहे. इतिहास व राज्यशास्त्र संकल्पना चित्र पूर्ण करण्यासाठी. बघा, हे संकल्पना चित्र पूर्ण करा. इंग्रजांच्या भारतातील प्रशासनाचे प्रमुख आधारस्तंभ काय, म्हणजे कशावरती आधारलेलं होतं प्रशासन इंग्रजांचं. लष्कर व पोलीस दल. चला परत जाऊया. हे आलो आपण, इथे आलो.
आणि इथे आपण बघूया की हे जे प्रशासन होतं हे कशावरती आधारलेलं आहे. दिसतंय तुम्हाला? हे सत्तेचे दुहेरी परिणाम आणि त्यामध्ये पहिलं तर येईल पार्लमेंट, दुसरा आहे मुलकी नोकरशाही, त्यानंतर लष्कर व पोलीस दल आणि न्यायव्यवस्था. या 4 प्रमुख आधारस्तंभावरती पार्लमेंट, लष्कर व पोलीस दल, तिसऱ्या ठिकाणी काय येईल? इथे येईल पार्लमेंट, इथे काय येईल? पार्लमेंट, इथे लष्कर व पोलीस दल ऑलरेडी लिहिलेलं आहे, इथे मुलकी नोकरशाही, न्यायसंस्था. हे प्रमुख आधारस्तंभ आहेत. फरक लिहा. फरक काय लिहायचं आहे बघा. इंग्रज पूर्व काळातील जमीन महसूल धोरण लिहायचं आहे तुम्हाला या साईडला आणि इंग्रजांच्या राजवटीतील जमीन महसूल विषयक धोरण. तर यासाठी तुम्हाला परत 8वीमध्ये जावं लागेल. चला जाऊया. हे आलो 8वीमध्ये. इंग्रजांच्या काळातील कोणतं धोरण? इकडेच आहे ते. हे बघा, जमीन महसूल विषयक धोरण. इंग्रज पूर्व, पहिल्यांदा आपल्याला बघायचं आहे इंग्रज पूर्व. इंग्रजी अंमल सुरू होण्यापूर्वी खेड्यातील अर्थव्यवस्था स्वयंपूर्ण होती. बरोबर ना? शेती व इतर उद्योग यांच्याद्वारे गावाच्या गरजा गावातच भागत असत. जमीन महसूल हे राज्याच्या उत्पन्नाचे प्रमुख साधन होते. इंग्रज पूर्व काळात पिकानुरूप शेतसारा आकारला जाई. हा महत्त्वाचा पॉईंट आहे बघा. पिकानुरूप शेतसारा आकारला जाई. तर आपण इथे काय करायचं आहे? पहिलं उत्तर लिहायचं आहे इंग्रज पूर्व काळातील जमीन महसूल धोरणात पिकानुरूप शेतसारा, आणि दुसरा इंग्रजांच्या राजवटीतील जमीन महसूल विषयक धोरण, इथे क्षेत्रानुसार शेतसारा आकारलेला आहे बघा. इथे दिसतंय तुम्हाला की उत्पन्न वाढवण्यासाठी इंग्रजांनी महसूल पद्धतीत बदल केले इंग्रज आल्यानंतर, आणि त्यांनी जमिनीच्या क्षेत्रानुसार शेतसारा आकारायला सुरुवात केली. या पद्धतीने तुम्हाला तिथे तो तक्ता भरायचा आहे. ओके, समजला? असे त्या 2 पॅरेग्राफमधूनच तुम्हाला हा तक्ता फरक स्पष्ट करा लिहिता येणार आहे. आता बघा तुम्हाला काय समजले. शेतीचे व्यापारीकरण म्हणजे काय? बघा इथे शेतीचे व्यापारीकरण म्हणजे काय? हे शेतीचे व्यापारीकरण मुद्दा दिसतोय तुम्हाला इथे. शेतीचे व्यापारीकरण. पूर्वी शेतकरी प्रामुख्याने अन्नधान्य पिकवत असत, घरापुरता, स्वतःपुरता. हे अन्नधान्य त्यांना घरच्या वापरासाठी व गावाची गरज भागवण्यासाठी उपयोगी पडत असे. परंतु इंग्रज आल्यानंतर इंग्रजांनी काय पिकवायला लावलं रे? कापूस, नीळ, तंबाखू, चहा इत्यादी नगदी पिकांना इंग्रज सरकार उत्तेजन देऊ लागले. अन्नधान्याच्या लागवडीपेक्षा नफा मिळवून देणारी पिके घेण्यावर जो भर दिला जाऊ लागला त्या प्रक्रिया शेतीचे व्यापारीकरण असे म्हणतात. आता दुसरा प्रश्न इथे जमीन महसूल व्यवस्थेचे परिणाम लिहा. जमीन महसूल व्यवस्था बघा कुठे? जमीन महसूल व्यवस्था ही आहे. याचे परिणाम, नव्या जमीन महसूल व्यवस्थेचे परिणाम इथे दिलेले आहे की काय परिणाम झाले. नव्या जमीन महसूल व्यवस्थेचे अनिष्ट परिणाम ग्रामीण जीवनावर झाले. शेतसारा भरण्यासाठी येईल त्या किमतीला शेतकरी पीक विकू लागले. व्यापारी व दलाल वाजवीपेक्षा कमी दराने त्यांचा माल खरेदी करू लागले आणि प्रसंगी शेतकऱ्यांना सारा भरण्यासाठी सावकाराकडे जमीन गहाण टाकून कर्ज काय घ्यावे लागलं? कर्ज घ्यावे लागे. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाले आणि कर्जफेड झाली नाही तर त्यांना आपल्या जमिनी विकाव्या लागत. सरकार, जमीनदार, सावकार, व्यापारी हे सर्व शेतकऱ्यांचे शोषण करत असत. हे परिणाम झाले. दोन्ही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला इथेच मिळत आहे. दिसतंय? शेतीचे व्यापारीकरण म्हणजे काय? जमीन महसूल व्यवस्थेचे परिणाम लिहा. दोन्ही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला कुठे मिळत आहेत? इथेच मिळत आहेत. हे नव्या जमीन महसूल व्यवस्थेचे परिणाम आणि शेतीचे व्यापारीकरण. ओके स्टुडंट, तर तुमचा ही आजची ॲक्टिव्हिटी पूर्ण झाली. इथे स्वाध्यायासाठी तुम्हाला प्रश्न आहे, तुम्ही स्वतः लिहायचा आहे. मी तुम्हाला घेऊन जाणार आहे तिथून लिहायचं आहे तुम्ही. इंग्रजांनी उत्पन्न वाढवण्यासाठी जमीन महसूल पद्धतीत कोणते महत्त्वाचे बदल केले आणि महात्मा गांधींनी चंपारण्य सत्याग्रह का केला? ओके, तर ह्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळणार आहे बघा या प्रकरणामधून. चला जाऊया. हे प्रकरण 3रं होतं. आता आपण जाणार आहोत प्रकरण 4थ्याकडे. कुठे जाणार आहात? प्रकरण 4थं नाही, 7व्याकडे. हे असहकार चळवळ जे प्रकरण आहे दिसतंय तुम्हाला इथे. प्रकरण असहकार
चळवळ दिसतंय, प्रकरण 7 असहकार चळवळ. तर तिथे तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे. काय? इंग्रजांनी उत्पन्न वाढवण्यासाठी जमीन महसूल पद्धतीत कोणते महत्त्वाचे बदल केले, ते प्रकरण 3मध्ये तुम्हाला दिसेल. आणि प्रकरण महात्मा गांधींनी चंपारण्य सत्याग्रह का केला, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला इथे मिळणार आहे. बघा दिसतंय तुम्हाला, चंपारण्य सत्याग्रह, की बिहारच्या चंपारण्य भागात ब्रिटिश मळे मालकांकडून भारतीय शेतकऱ्यांवर नीळ पिकवण्याची सक्ती केली जात असे. ही नीळ ठरलेल्या दरातच मळेवाल्यांना विकण्याची सक्ती असल्यामुळे त्यात शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असे. गांधींजी 1917मध्ये चंपारण्यात गेले आणि गांधीजींनी चंपारण्यात शेतकऱ्यांना संघटित करून सत्याग्रहाच्या मार्गाने आंदोलन केले. गांधीजींचा भारतातील हा पहिला लढा यशस्वी झाला आणि शेतकऱ्यांना न्याय मिळाला. का चंपारण्य सत्याग्रह केला? किंवा त्या नीळ मालकांना किंवा त्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी, बरोबर ना, सक्ती केली जात असे ब्रिटिश अधिकाऱ्यांकडून. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी गांधीजींनी हा सत्याग्रह केला. समजलं? हे उत्तर लिहायचं आहे. समजलं? आणि आपण जमीन महसूल विषयक धोरण आताच चर्चा केली, तिथून ते उत्तर लिहायचं आहे. याप्रमाणे ही छोटीशी ॲक्टिव्हिटी कंप्लीट झाली. व्यवस्थित नोटबुकमध्ये लिहायचे आहे आणि पुढील ॲक्टिव्हिटीसाठी तयार राहायचं आहे. उद्या मी अशीच पुढील ॲक्टिव्हिटी दिवस 9 घेऊन येणार आहे. टिल देन बाय, थँक्यू.